थांबा थांबा, पुण्यात येत आहे ते पण नोकरीसाठी? तर प्लीज आधी ही व्हिडिओ पहा आणि मगच निर्णय घ्या. मला हेही माहिती आहे मी पुण्याबद्दल बोलतोय म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी वाकडं बोलणं, 1 ते 4 बंदच्या पाट्या किंवा काय राव बोलत नुसत्या हुशाऱ्या मारणं या बाबतीत बोलेन. पण तसं नाहीये. नमस्कार मित्रांनो, 2019 साली मी मुंबईतून पुण्यात कामासाठी आलो. माझ्या पद्धतीतून म्हणायला गेलं तर 9:15ला बोरिवलीला जाणारी लोकल ट्रेन, वांद्रे स्टेशनला 9:15ला दिसणाऱ्या शहरातून 9:15ला पुणे स्टेशनला जाणारी ट्रेन, शिवाजीनगर स्टेशनला 9:45 पर्यंत न दिसणाऱ्या शहरामध्ये मी आलो होतो. खरं म्हटलं तर मुंबईतून आलेल्या व्यक्तीची ती खूप कोंडी होती आणि वाहतुकीच्या बाबतीत तर खूपच. त्याहून जास्त म्हटलं तर अपोजिट डायरेक्शनला गाडी चालवणाऱ्या गाड्यांना थांबवून त्यांच्या ड्रायव्हरला कानाखाली देण्याचा मूड असतो, पण तेही नाही करू शकत. नवीन शहर आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींना मी ऍक्सेप्ट करत आणि या रंगीत शहराच्या रंगत जाऊ लागलो. सगळ्यात महत्त्वाचा जो मला अनुभव आला, पुणे शहरात फिरताना मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पुणेकर हा मला खूप काही शिकवून गेला. संभाषण दुकानदाराशी असो किंवा रिक्षावाल्याशी, सुरुवात नेहमी मराठीतूनच करायला हवी. हो, त्यांना नाही येत असेल तर तुम्हाला दुसऱ्या भाषा आहेतच, पण मराठीला पहिलं प्राधान्य द्यावं आणि मग दुसऱ्या भाषांचा उपयोग करावा, हे या लोकांनी शिकवलं. थोडी वाकडी बोलतात होई, पण मनाने खूप गोड आहेत. फिरण्याचं ठिकाण म्हणायला गेलं तर GM रोड, FC रोड या जागांनी नव्हे तर सदाशिवपेठच्या तुडुंब भरलेल्या गल्ल्यांमध्ये मोठी मोठी स्वप्न ज्यांच्या डोळ्यात दिसायची अशी स्पर्धा आणि इतर परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी माझं लक्ष जास्त वेचून घ्यायचे. तळजाई टेकडी असो किंवा पर्वती टेकडी असो, रिफ्रेश बटन 5 मिनिटात बसल्यानंतर कसं दाबलं जातं हे त्याच ठिकाणी कळतं. त्याहून जास्त म्हटलं तर ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा पाताळेश्वर केव्हमध्ये मेडिटेशनची खरंच गरज आहे का याचं उत्तर मिळून जातं. सुदामाचे तर्रीदार पोहे खाणारे मित्र, डोळ्यात पाणी येतपर्यंत काटाकिरांची मिसळ खाणारी वृद्ध माणसं, पेठेंमधल्या वेगवेगळ्या जेवण खाण्यावळ्यांची मजा घेणारे विद्यार्थी आणि FC रोड मधल्या क्रीम कॅलिफोर्नियाचे सॉफ्टी खाणारे कपल्स, हे खाण्याच्या बाबतीत पुण्याचं वेगळंच विश्व आहे आणि त्याला कोणासोबतही कम्पेअर करू शकत नाही. आणि हवामान म्हटलं तर सकाळच्या थंड आणि दुपारच्या थोड्याशा हलक्या गारव्याच्या सरी तुम्हाला पुण्यात वेलकमच करत असतात. या सुंदर शहरासोबत मला त्याहून सुंदर माणसंही भेटली या शहरात. त्यांनी मला खूप जपलं, आपलंसं केलं आणि नेहमी माझ्या पाठी उभे राहिले. हे शहर अजूनही मला रोज नवीन काहीतरी शिकवत आहे. आता तुम्ही ठरवा ह्या शहरात यायचं का नाही ते. थँक्यू.